खरं तर नुसतं कल्याण लोकसभाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला भूषणावेल असं हा काम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालेला आहे. आज पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि हे पुरस्कार त्यांच्या कामाच्या जोरावर मिळालेला आहे. एक अभ्यासू नेतृत्व. आज तुम्ही बघाल कल्याण ग्रामीणचा पूर्ण कल्याण लोकसभेचा तर पूर्ण कायापालट करून ठेवलेला आहे. हां, मेट्रो, रस्ते, फ्लायओव्हर, कोणती कामं यांनी बाकी ठेवलेली आहे. म्हणजे एखाद्या नगरसेवकाला सुद्धा लाजवेल. म्हणजे खासदार असून सुद्धा तळागाळातला छोट्यात छोटा काम त्याच्यावर त्यांचं बारकाईने लक्ष असतं. आणि नुसतं आज कल्याण लोकसभाच नाही तर आज अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे साहेब करत आहेत. म्हणजे एवढ्या प्रचंड कामातनं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रात्रंदिवस मेहनत. साधा आम्ही बघतो एखादं काम असलं तर आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जातो बंगल्यावर किंवा पहाटे 4-4 वाजेपर्यंत लाईन असते. बरं, ही लाईन का असते? कारण का तिथे कामं होतात. तिथे गेल्यावर कोणताही माणूस निराश होत नाही. आणि अशा माणसाला संसदरत्न पुरस्कार मिळणं म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा तो अभिमान आहे. आणि असंच त्यांनी नुसतं महाराष्ट्राचंच नाही आणि देशाचं नेतृत्वसुद्धा पक्षाचं ते बघतायतच, पण ह्यापेक्षाही अधिक मोठ्या जबाबदाऱ्या भविष्यात त्यांच्यावर यावा आणि ते पेलण्याची त्यांच्यात क्षमता आहे. प्रचंड ऊर्जा आहे त्या माणसामध्ये. तुम्ही बघा कितीही वाजता जा तुम्ही पहाटे 3 वाजता जा त्यांच्याकडे तरी गर्दी असते. चेहऱ्यावर कधीच तुम्हाला थकवा जाणवणार. आणि अशा माणसाला हे संसदरत्न पुरस्कार दुसऱ्यांदा मिळत आहे तर निश्चित आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आमच्या भरभरून शुभेच्छा आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर सदैव आहोत आणि सदैव राहू.